जय मल्हार सर्वांना. मी आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर, धनगर आरक्षण उपोषण करता. आज महाराष्ट्रभरातून खूप धनगर बांधवांचे कॉल येत होते. ते याच्यासाठी कारण की जे आपलं आझाद मैदानावर उपोषण चालू होतं ते उपोषण ज्या दिवशी 10 दिवसानं सुटलं त्या दिवशी आपले सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांनी सांगितलं होतं की 2 एप्रिलला आपली सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग आहे आणि त्या हिअरिंग आज 2 एप्रिल असल्यामुळं महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना क्युरियोसिटी होती की आज नक्की कोर्टामध्ये काय होणार आहे. तर मी त्या सर्व धनगर बांधवांना आज या व्हिडिओच्या मार्फत सांगू इच्छितो की आपली जस्ट एक नॉर्मल जशी हिअरिंग असते ती आज हिअरिंग होती. आपली सुप्रीम कोर्टामध्ये SLP दाखल आहे. ती केस स्टँड सुद्धा झालेली आहे. मागे एकदा 2-3 हिअरिंग त्याच्या झालेल्या आहेत आणि आज 2 एप्रिलला सुद्धा एक हिअरिंग होती, ती झालेली आहे. 2 दिवसामध्ये त्यामध्ये काय काय डिस्कशन झालं, डिटेल्स चर्चा झाली ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगेल. परंतु ती फक्त एक जस्ट हिअरिंग होती, आज निकाल नव्हता. त्यामुळे खूप साऱ्या धनगर बांधवांना वाटलं होतं की आज 2 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या धनगर आरक्षणाचा निकाल लागणार आहे म्हणून लोक सगळी वाट बघत होती. परंतु आज 2 तारखेला निकाल नव्हता आणि जस्ट हिअरिंग होती. एवढंच या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामुळं धनगर आरक्षण आपल्याला मिळणार आहे का? 100% भेटणार आहे. ते रस्त्यावर लढून आपण आणू किंवा कोर्टातून आणू, दोन्ही जागेवर आपल्याला लढाई आपली चालू ठेवायची आहे आणि ताकदीने लढायचं आहे, एकत्र येऊन लढायचं आहे. धनगर आरक्षण मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आलोय, प्रयत्न करत राहू. जय मल्हार.